आमच्याकडे आतापर्यंत डझनावारी स्त्रियांचे आमच्याकडे असे अनुभव आहेत की ज्यांना ह्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे होणारा जो रक्तस्राव असतो, रक्तप्रदर असतो, त्याच्यामध्ये आयुर्वेदिक चिकित्सेने त्यांना पूर्ण उपशय मिळालेला आहे, त्यांचा रक्तस्राव थांबलेला आहे आणि त्यांना शस्त्रक्रियेची गरज लागलेली नाही. की तुरट रस आपण जर जिभेवर टाकला तर तिथं आपल्याला आकुंचन झालेलं दिसतं स्नायूंचं. तर हीच प्रक्रिया जेव्हा तुरट रसाच्या वनस्पती आपण घेत असतो तेव्हा जिथं गरजेचं आहे, जिथं रक्तस्राव जास्त होत आहे, तिथल्या रक्तवाहिन्यांमध्ये आकुंचन निर्माण करणं आणि रक्तस्तंभन करणं असं काम ह्या तुरट वनस्पती करत असतात. 2च आम्ही 15 दिवसांचे तिला डोस दिले आणि पुढच्या वेळेस ती रुग्णाची आली, ती पूर्ण तिचा रक्तप्रदर थांबलेला होता. नंतर 1-2 महिने अजून चिकित्सा दिली आणि ती रुग्ण पूर्ण ठणठणीत बरी झाली. नमस्कार. मेनोरेजिया किंवा अत्यार्थव किंवा रक्तप्रदर या व्याधीचं जेव्हा निदान होतं, औषधं देऊन सुद्धा दर महिन्याच्या वेळेस अतिरक्तस्राव हे लक्षण चालूच राहतं आणि त्यातून ॲनिमियापर्यंत त्या रुग्णेची फरफट होत जाते, तेव्हा बहुधा शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व महिलांना सांगायचं आहे की आमच्याकडे आत्तापर्यंत डझनावारी स्त्रियांचे आमच्याकडे असे अनुभव आहेत की ज्यांना ह्या हार्मोनल इम्बॅलन्समुळं होणारा जो रक्तस्राव असतो, रक्तप्रदर असतो, त्याच्यामध्ये आयुर्वेदिक चिकित्सेने त्यांना पूर्ण उपशय मिळालेला आहे, त्यांचा रक्तस्राव थांबलेला आहे आणि त्यांना शस्त्रक्रियेची गरज लागलेली नाही. म्हणूनच हा व्हिडिओ बनवायचा आपण आत्ता निर्णय घेतलेला आहे. तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण हे रक्तप्रदर हे प्रकरण काय आहे, त्याची कारणं काय आहेत, लक्षणं काय आहेत, आहारविहारातल्या कुठल्या चुकी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात. या आजारामध्ये प्रत्यक्ष कोणते औषधोपचार करायचे की ज्यामुळे तुम्ही या आजारावर मात कराल आणि तुमची शस्त्रक्रियेची जी गरज आहे ती टाळाल, हे आपण नीट समजून घेऊया. तर मगाशीच मी तुम्हाला पहिल्या भागामध्ये सांगितलं की तेज महाभूताची वृद्धी किंवा वाढलेलं वायू महाभूत त्याच्यामुळं हे याच्या मागचं कारण आहे. तर याच्यामधले उपचार हे अर्थातच आयुर्वेदामध्ये तारक मारक ही संकल्पना असते की जो गुण वाढलेला आहे त्या गुणाच्या विपरीत गुणाच्या औषधांची किंवा द्रव्यांची योजना करायची. त्यामुळे आपल्याला आता तेज महाभूताच्या विरुद्ध, उष्ण गुणाच्या विरुद्ध काम करणारा कुठला गुण असेल तर तो म्हणजे शीत गुण. त्यामुळे शीत उपचार करावे लागतात आणि स्तंभन उपचार करावे लागतात आणि कषाय रस प्रधान औषधी वापरावे लागतात. कषाय रस म्हणजे काय? तुरट रसाचा गुणधर्म आहे की आकुंचन करणे, हा त्याचा ग्रंथोक्त गुणधर्म आहे. आपल्याला माहिती की तुरट रस आपण जर जिभेवर टाकला तर तिथं आपल्याला आकुंचन झालेलं दिसतं स्नायूंचं. तर हीच प्रक्रिया जेव्हा तुरट रसाच्या वनस्पती आपण घेत असतो तेव्हा जिथं गरजेचं आहे, जिथं रक्तस्राव जास्त होत आहे, तिथल्या रक्तवाहिन्यांमध्ये आकुंचन निर्माण करणं आणि रक्तस्तंभन करणं असं काम ह्या तुरट वनस्पती करत असतात. तर प्रत्यक्ष आपण एका केसपासूनच सुरुवात करू. 1-2 महिन्यांपूर्वी अशी एक साधारण 37-38 वर्षांची एक महिला जवळजवळ 1.5 ते 2 महिन्यांपासून रोज तिला दर 2-3 तासाला पॅड बदलावं लागत असे. तर एवढ्या गंभीर प्रमाणाची ही रक्तप्रदराची तक्रार आणि त्यामुळे तिला नातेवाईकांनी अक्षरशः धरून उचलून दवाखान्यामध्ये आणलेलं. म्हणजे हिमोग्लोबिन जवळजवळ 6.5-7 पर्यंत पोहोचलेलं, खाणं पिण्याची तिला शुद्ध नाही, दम लागणे, चक्कर येणे, डोळ्यापुढे अंधारी येणे, ही सगळी रक्तक्षयाची लक्षणं या 2 महिन्याच्या अत्यार्थवामुळे निर्माण झालेली होती. आणि विशेष म्हणजे 2 दिवसांनीच तिचा शस्त्रक्रियेचा पण प्लॅन ठरलेला होता, परंतु कुठल्या तरी अशाच आमच्या एखाद्या बऱ्या झालेल्या महिला भगिनींनी तिला आमचा नंबर दिला की तिचं पण शस्त्रक्रिया इथे आमच्याकडे वाचली होती, म्हणून तिने तिला सुचवलं होतं आणि ते नातेवाईक तिला दवाखान्यामध्ये घेऊन आले. माझ्या पुढे सुद्धा खूप मोठं आव्हान होतं की 1-2 दिवसावर ज्या रुग्णाची शस्त्रक्रिया येऊन ठेपलेली आहे तिला परत आणणं. परंतु आयुर्वेदाचा कृपाशीर्वाद म्हणावा की या चिकित्सेने 2च आम्ही 15 दिवसांचे तिला डोस दिले आणि पुढच्या वेळेस ती रुग्णाची आली, ती पूर्ण तिचा रक्तप्रदर थांबलेला होता. नंतर 1-2 महिने अजून चिकित्सा दिली आणि ती रुग्ण पूर्ण ठणठणीत बरी झाली. अकाली तिची जी गर्भाशय निर्हरणाची शस्त्रक्रिया होती ती सुद्धा टळली. तर आपण तिला ट्रीटमेंट कशी दिली किंवा साधारणतः कोणकोणत्या पद्धतीच्या औषधांची इथे योजना करावी लागते, तर आपणासमोर आता मी काही औषधं इथं ठेवलेली आहेत. तर त्याच्यामध्ये सुवर्ण गैरिक आहे किंवा हे जांभूळ साल, जांभळाची जी साल असते आंतरसाल, ती इथं वापरलेली आहे. अशोक साल म्हणून जी आहे
हे लोध्र नावाची एक वनस्पती आहे, किंवा आपल्याला गणेशाला प्रिय असलेली ही दुर्वा जी आहे ही सुद्धा रक्तस्तंभनासाठी अतिशय एक रामबाण औषध आहे. हे एक नाकेशर म्हणून औषध आहे. हे काही ह्याचे परागकण असतात, हे वापरले जातात. इथं हा वाळा आहे. तर या पद्धतीच्या औषधांची साधारण ही तिक्त आणि कषाय रसप्रधान औषधं इथं वापरलेली आहेत की त्याच्यामुळं आपल्याला ही पूर्ण लक्षणातून मुक्ती मिळते. आणि विशेष म्हणजे आयुर्वेदाचं एक वेगळं बलस्थान आहे, ते म्हणजे अनुपानाची चपखल योजना. तर इथं एक विशिष्ट अनुपान वापरलं जातं. आपणासमोर इथं आता हे तांदूळ ठेवलेले आहेत. तर रात्री 1 मूठ तांदूळ घेऊन हे साधारण 1 कप पाण्यामध्ये भांड्यामध्ये भिजवून ठेवायचे असतात. आणि दुसऱ्या दिवशी जसं आपण चिंचेचा कोळ काढतो त्या पद्धतीने हे तांदळाचं जे पिठूर असं पाणी असतं, पांढरं पाणी, ते अनुपान म्हणून वापरलं जातं. तर त्याला तंदुलोदक असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं. तर हे अनुपान या औषधांबरोबर जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याची परिणामकारकता ही आणखीन जास्त वाढते. तर यामध्ये आहार ही सुद्धा संकल्पना आयुर्वेदामध्ये नेहमी महत्वाची असते. ही आहार संकल्पना आपल्याला दोन्ही पद्धतीने वापरावं लागते. एक तर ही व्याधीच्या विरोधातही काम करेल आणि व्याधीचा परिणाम म्हणून शरीरामध्ये जी झीज किंवा क्षय झालेला आहे तो पण भरून काढेल. तर याच्यासाठी आपल्याला नाचणी हे जे एक धान्य आहे अतिशय उपयुक्त आहे, की हे रक्तस्तंभक पण आहे, रक्तवर्धक पण आहे. ही अतिशय यामधली एक खूबी आहे. तर नाचणीची भाकरी तुम्ही जर खायला रुग्णाला सांगितली तर जो रक्तक्षय झालेला असतो हा भराभर भरून निघायला लागतो. आणि त्याचबरोबर लोह समृद्ध असे जे काही घटक असतात आहारातले, यामध्ये मनुका, डाळिंब, खजूर यासारख्या आहारीय कल्पना आपल्याला वेगवेगळी गोष्टी वापराव्या लागतात. आणि त्याचप्रमाणे रक्तक्षय जर खूप तीव्र स्वरूपाचा असेल तर अनेक लोहकल्प आयुर्वेदामध्ये मंडुराचे कल्प सांगितलेले आहेत, ते सुद्धा आम्ही इथे युक्तिपूर्वक वापरत असतो. तर भगिनींनो, ही गोष्ट मला सगळ्यांना सांगायला पुन्हा अभिमान वाटेल आणि आनंदही वाटेल की आपण शस्त्रक्रियेचा सल्ला किंवा मार्ग अवलंबण्याच्या आधी रक्तप्रदर ही जर तक्रार तीव्र स्वरूपामध्ये असेल तर आपण कुठल्याही वैद्याकडून सल्ला मसलत करा आणि त्यावरची औषधी योजना करून शक्यतो औषधांनी आजार हा पूर्ण टळेल आणि आपल्याला आरोग्य प्राप्ती होईल याचा प्रयत्न जरूर करून बघा. आपणाला ही माहिती आवडली असेल तर गरजूंपर्यंत ही जरूर पोचवा आणि बेल आयकॉन जो आहे तो प्रेस करून आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.